रोलिंग कॅमेरा ऍक्शन. आता हे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कुठं आलतो. तर मी आलतो गाण्याचं शूट बघायला. ते पण येडामाईचं गाणं होतं आपल्या, आणि ते आपल्याच मावावर शूट होणार होतं. आणि शूटिंग बघायला आपण जायचं नव्हतं असं कधी होईन का बरं. आपल्या अंगात तर पहिल्यापासूनच आवड आहे त्याची. मग काय आलो मी पहिल्या सुरत लाईफमध्ये. मी इतक्या जवळून एखादं गाणं बिणं शूट होताना बघू लागलो. आणि हे गाणं शूट करू लागले आपले महेश दादा. त्यानं स्वतःनंच गायलेलं, पण त्याचे डायरेक्टर पण तेच होते आणि प्रोड्युसर पण तेच होते. नंतर आम्ही आलोत महेश दादाला फेटा बांधण्यासाठी परळीला. आता तुम्ही म्हणसाल दादाला फेटा बांधण्यासाठी परळीला का म्हणून आलात बरं. कारण की दादाचाही गाण्यामध्ये रोल होता. आम्ही नंतर गावाकडे आलो. तुम्हाला सांगू का, लाईफ मध्ये ना समजात जास्त अवघड जर काम कोणचं वाटत असेल मला तर हे शूटचं वाटलं बघा. का म्हणून की इथं ना एका क्लिकसाठी 3-3 घंटे बेजार व्हावं लागत आहे आणि पूर्ण रात्र जागून काढावं लागली आम्हाला. आता ह्या शूटचं तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथं आता जेवण झाली की गाण्याची रिहर्सल चालू होती. तुम्हाला सांगतो इथं आलेला प्रत्येक कलाकार पुणे संभाजीनगर लांबून लांबून आलेला होता. मी आता या कलाकारांची मेहनत बघून हँगच झालो राहू. का म्हणून की एवढी मेहनत करावं लागते यांना की लिमिटच्याच बाहेर. आता गाणं जर रिलीज झालं ना तर प्रत्येकानं याला सपोर्ट करा, कारण की यांची मेहनत तर आहेच आणि आपल्या येडामाईचं गाणं एक नंबर असं आहे. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.